नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी व महत्त्वाची न्यूज समोर येते। काँग्रेसला मोठा धक्का, माजी मंत्री सुनील केदार यांची आमदारकी रद्द। सविस्तर जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आमची अशीच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील। आताच्या घडीची मोठी बातमी, माजी मंत्री सुनील केदार यांची आमदारकी अखेर रद्द झाली आहे। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी झालेल्या कारवाईनंतर हा निर्णय घेण्यात आला। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना 5 वर्षाची शिक्षा झाली, त्यानंतर आता ही कारवाई करण्यात आली आहे। याबाबत राज्य सरकारच्या वतीने राज्यपत्र काढण्यात आलं। यात केदार यांची आमदारकी रद्द असल्याचा उल्लेख आहे। सुनील केदार यांची आमदारकी रद्द। सुनील केदार हे नागपूर जिल्ह्यातील सावनेर या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी त्यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे। 2 दिवसाआधी नागपूरच्या सत्र न्यायालयाने त्यांना 5 वर्षाची शिक्षा सुनावली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार 2 वर्षांपेक्षा जास्त काळाची शिक्षा सुनावली तर त्या विधिमंडळ सदस्याला आमदारपदी राहता येणार नाही। त्याचनुसार सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे। केदार यांनी सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली त्याच दिवसापासून म्हणजे 22 डिसेंबर पासून त्यांची आमदारकी रद्द केली असल्याचं सरकारच्या राज्यपत्रात म्हणण्यात आलं। मित्रांनो, तुम्हाला यावर काय वाटतं? तुमचं मत अभिप्राय प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद।